are facing currently the problem of human-leopard conflict. So we have developed artificial intelligence-based technology. These all are the cameras. Under the guidance of Honorable Pratap Rao Pawar, we could achieve this phenomenal dream. Pilot project we have done in Juन्नर Forest Division. Second project we are implementing in Buldana Forest Division, and almost our test is done and we are on the verge of implementing it. When I was sent to Japan by Honorable Pratap Rao Pawar sir, I saw that such a product is there and it is a startup company. So if you see, these are the 5-axis and 4-axis machining done. So it is sold 1.5 lakhs yen in Japan, and we are selling it here in 25,000 rupees. Oh my God! So if you can see, these all are 1 crore worth of machine. Our boys work here day and night, and we don't work on mass production. We work on quality and some kind of aesthetics. This is human neck protection belt, especially whenever leopard attack to this neck. This is the latest one. So anyone can get fit this like this. So whenever you do any farm work, you are free of your fear. याला आम्ही इंडस्ट्री 4.0 का म्हणलं. इंडस्ट्रीची पहिली रेव्होल्यूशन झाली ज्यावेळेस जेम्स वॅटनी वाफेचं इंजिन आणलं. त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटी आली 1858 आणि मग ह्या सगळ्या मेकॅनिकल यंत्राला इलेक्ट्रिसिटीची जोड मिळाली. नंतर 100 वर्षांनी कॉम्प्युटर आल्यानंतर ती तिसरी रिव्होल्यूशन झाली आणि आता इंटरनेट आलं. म्हणजे आता वायरलेस जग झाले. आता तुम्ही इथे हे सगळी जी यंत्र पाहताय ना सर, ही सगळी वायरलेस आहे. म्हणजे आता ह्या तुम्हाला रोबोट यू कॅन सी युअर प्रोडक्शन ऑन युअर फिंगर टिप्स. की तुमचं आज प्रोडक्शन किती आहे, कुठली मशीन किती आयडल आहे, कुठला लेबर किती काम करत नाहीये आणि प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्स कधी होणार आहे. इन जपान आय सॉ सर 27% ऑफ रोबोट्स बीइंग युज्ड अँड वी आर युजिंग 2%. आपण जर रोबोटिक्स ऑटोमेशन वरती नुसती पोरांना कुशल जरी केलं ना तरी भारताची पहिली महासत्ता आपण होऊ शकतो. 50 कंपन्या आतापर्यंत इथे येऊन गेल्या, वेगवेगळ्या राष्ट्राची लोक इथे येऊन गेली आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट हे मॉडेल आता रिप्लिकेट करते. तर आपल्याला घर बसल्या मोबाईलवरती आपल्या खताचं प्रमाण किती आहे, नायट्रोजन किती आहे, फॉस्फरस किती आहे, पोटॅशियम किती आहे हे सगळं कळणार, पाणी नियंत्रण कळणार आणि हे सगळं इंटरनेटद्वारे. आणि शेतकऱ्यांना नेकबेलचे वाटप सुरू केले. टमाट्याच्या बागांमध्ये जाऊन सांगतायत लोकांचे आम्ही फीडबॅक घेतले कशा पद्धतीने लोक सुरक्षित भावना निर्माण झाली आहे एका फक्त प्लास्टिकच्या बेल्टमुळे. आता इथं इनबिल्ट कॅमेऱ्यानी त्या ड्रोनच्या इमेजेस कॅप्चर झाल्यात. आता ह्या व्हीपीच्या सर्व्हरवरती आल्यात. सर्व्हरवरती आल्यानंतर टेस्ट झाल्यात आणि डॅशबोर्डवरती कळाले की तुमचा रोग कुठला आहे. हे सगळं करताना असं जर केलं, लर्निंग बाय डुईंग, जर तुम्ही केलंच नाही आणि नुसतं शिकवत राहिलं तर एक प्रकारची ऍक्टिव्हिटी होईल. मुलांना असं काहीतरी करता करता शिकायचंय आणि हा जर बदल घडवून आणला आपण विद्यार्थ्यांना तर आपली पुढची पिढी सुद्धा आपण चांगली घडवतोय. नुसतं आपण विद्यार्थ्यांना नोकऱ्या लावत नाही तर आपण प्रॉडक्ट सुद्धा डेव्हलप करतो. R&D, एज्युकेशन आणि ट्रेनिंग ह्या 3 गोष्टींवरती आपली ही संस्था चालते. आतापर्यंत मी आर्टिफिशियल इंटेलिजन्स फक्त वर्तमानपत्रात वाचत होतो किंवा ॲग्रोनॉममध्ये वाचत होतो, परंतु आज सकाळपासून जे आम्ही बघितलं ते आमच्या कल्पनाशक्तीच्या सुद्धा पलीकडचं आहे. साहेबांच्या नेतृत्वाखाली आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये सुद्धा ही आता नवीन क्रांती होणार आहे आणि त्याचं श्रेय आदरणीय साहेबांना जाणार आहे. मी साखर कारखान्याच्या वतीनं आपणाला सांगू इच्छितो त्या सर्व कारखान्यांना आम्ही परिपत्रक काढून कळवणार आहोत की आपण ह्या इन्स्टिट्यूटमध्ये जावा. त्याचबरोबर आपले जे काय हे असतील विद्यार्थी त्यांना इकडे पाठवा, ट्रेन करा आणि जसं मग अशी चोरे साहेबांनी सांगितलं त्याला फार मोठं भवितव्य आहे.